आले का बॉलर कोण आहे पॉवर प्ले इशारा तिकडे येतोय अंपायर ऑफ द सिग्नल अँड लेट्स प्ले किती वेळा विचारायचं यार काम पहिल्या चेंडू टाकून दे मी पेनल्टी देतो डायरेक्ट चेंडू पडला नाव समजलं नाही डायरेक्ट 5 धावा डिक्लेअर करे ना मी लक्षात ठेवा अहो कालपासून म्हणजे का आम्ही वेडे वाटतोय का तुम्हाला अरे वा तिथेच बस तिथूनच सांग अहो ज्याला पाठवलंय त्याला नावं माहिती नाही पहिल्या चेंडूवर षटकार धावसंख्या ती म्हणजे 6 रेगन यांच्या बॅटमधून तुम्ही बघितला षटकारासाठी विनय पवार यांच्याकडून 500 रुपये आलेले आहेत जे त्यांनी डिक्लेअर केले होते एल्सन पुन्हा एकदा चॉप करतायत शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता शॉर्ट पॉईंटला क्षेत्रामध्ये तिकडे चेंडू जातोय आणि या सिंगल्सनी संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 7 पहिल्या चेंडूवर 6 धावा दुसऱ्या चेंडूवर जर बघितलं तर सिंगल्स एल्सन गोलंदाजी मार्कवर सेकंड सेमीफायनलचा सामना आरके वॉरियर्स आणि रित्वी 11 शॉट ऑफ लेन चेंडू पुल केलाय पॉवरफुल होईल का बघायचं आहे जबरदस्त हाईट आहे आणि या षटकारनं झालं वातावरण टाईट ग्रेट ग्रेट शॉट आणि रेगन खेळतोय वैयक्तिक 7 या धावसंख्येवर थोडंसं महागडं षटक आहे 3 चेंडूमध्ये 13 धावा पुन्हा एकदा एल्सन तेज तर्रार उजव्या हाताने पुढचा चेंडू शॉट ऑफ लेन पुल करतायत क्या बात आहे बघा ग्रेट टायमिंग ग्रेट शॉट हा मिळतोय MBPL चा षटकार
आहे गोव्याचा जे बॉर्डर आहे आणि सन्माननीय किंग मेकर गजानन गवस गोव्यातील त्यांची 3 दिवसाची स्पर्धा होती आणि अशाच प्रकारची गाणी आम्ही तिकडे ऐकली होती डीजेच्या माध्यमातून. 4 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले आहेत. धावसंख्या ती म्हणजे 19. प्रणय खेळी खेळतोय वैयक्तिक 12 या धावसंख्येवर. पुढचा चेंडू आता मात्र कंट्रोल नाही, मात्र बघायचं आहे लाईन तिकडे व्यवस्थित आहे. आर्ग्युमेंट करू नका प्लीज. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर सिंगल. पाचवा चेंडू एल्सनच्या इकडे जातोय तो म्हणजे डॉट. धावसंख्या ती म्हणजे 19. एल्सन पुढचा चेंडू पुन्हा एकदा बघा. शॉट ऑफ लेन. ग्रेट, पॉवरफुल, सुपरफुल, वंडरफुल. हा मिळतोय षटकार. तर मी म्हणणार नाही, संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये क्रमांक 1 वर असलेले प्रसिद्ध उद्योजक सन्मान्य मनीष पाटील दादांचं आगमन इकडे झालेलं आहे. वेलकम वेलकम, सुस्वागतम मनीष पाटील दादा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती म्हणजे 25. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसरा चेंडू जर बघितला तर सिंगल्स मिळाली, तिसऱ्यावर षटकार, चौथ्यावर षटकार, पाचवा चेंडू डॉट आणि 6व्यावर पुन्हा एकदा षटकार. प्रणय कोळी 4 चेंडू फेस केलेले आहेत, 18 धावा आहेत, 3 षटकार आणि त्यानंतर रेगन वैयक्तिक 7 या धावसंख्येवर खेळतात. बॅटिंग पॉवर प्ले सिग्नल दिलेला आहे. फटाकड्यांच्या आतषबाजीत आम्ही इकडे सन्माननीय मनीष पाटील दादांचं स्वागत करतोय. वेलकम. केतन वैती आणखीन एक टॅलेंटेड गोलंदाज. पहिलं षटक झालं, 25 धावा. केतन वैती डाव्या हाताने पहिला तर चेंडू सॉफ्ट हँडने टाकण्याचा प्रयत्न केला होता. बॅकफूट पंच करतायत वीरेंद्र सहवाग स्टाईलमध्ये. डीप पॉइंटला तिकडे चेंडू जातोय. आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 27. 27 धावा. 5 षटकांचा सामना. 2 दिग्गज संघ एकमेकांसमोर आहेत, आर.के. वॉरियर्स आणि ऋत्वी 11. पुन्हा एकदा आडवा बॅटनी खेळण्याचा प्रयत्न केलाय. गुड गॅप, अतिशय चांगला रूम तिकडे मिळाला. अंपायर सांगतायत या 4 धावा आहेत आणि या म्हणतात नाम आहे केतन वैती. मला एक समजत नाही, तुमच्या बॅटवर चेंडू लागला नाही, प्रत्येक चेंडू तुम्ही वाईट कशाला मागतायत? अंपायर आहे ना तिकडे. तर प्लीज विनंती करतोय, तुमचं सहकार्य अपेक्षित आहे, फक्त आर्ग्युमेंट करू नका. केतन वैती आतापर्यंत 3 चेंडू टाकून झालेले आहेत, 6 धावा दिलेल्या आहेत. क्या बात आहे, क्या बात आहे. बघा, वेंगुर्ल्याचा गोपाळ भट्टा, बाहुबलीचा कटप्पा आणि केतन वैतीचा हा टप्पा, 3 वस्तू फेमस आहेत मित्रांनो. पुन्हा एकदा डॉट चेंडू, बॅक टू बॅक 2 चेंडू केतन वैती डॉट टाकतोय. स्ट्राईकला तुम्ही रेगनला बघतायत, नॉन स्ट्राईकला प्रणय कोळी. सुपर सुपर, क्या बात आहे. बॅक टू बॅक 3 चेंडू मात्र नाही.
ऑफस्टमच्या थोडंसं जास्त बाहेर जातोय, अंपायर सांगतात तिकडे वाईट आहे. अवांतर धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 32. आता थोडंसं लाईन केतन वैती यांनी जर बघितलं तर चेंज केली, जो टप्पा होता थोडासा चेंज केला, नॉर्मल आउटस्विंग दिसला आणि त्यामुळे ऑफस्टमच्या बाहेर गेला आणि अंपायरने त्याला वाईट करार दिला. पुन्हा एकदा ब्लॉकलमध्ये अटॅक, ऑन साईडला चेंडू जातोय, डीप वाईडिश लॉंगॉनला कॉल दिला, यू वेट सांगितलं, सावरून घेतलं, सिंगल्स आणि या सिंगल्सनी संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 33 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे, कारण पहिल्या षटकामध्ये 25 धावा आल्या होत्या आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल 4 षटकार लागले होते आणि यामध्ये केतन वैतींचे षटक जर बघितलं तर फक्त एक चौकार लागलाय. केतन वैती यांच्या षटकातील शेवटचा चेंडू, पुन्हा एकदा तेज तर्रार डाव्या हाताने, ऑन साईडला चेंडू आहे, बघायचा आहे, मिड ऑनला कलेक्ट करतायत, पहिल्या अटेम्प्ट मध्ये सापडला नाही, सिंगल्स तिकडे मिळाली आणि या सिंगल्सनी संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 34. कंधारी किंग्सचे सर्व खेळाडू जे असतील त्यांनी स्टेजवर या. पहिल्या षटकामध्ये 25 धावा, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या फक्त आणि फक्त 9. त्याचं कारण म्हणजे केतन वैतीचा परफेक्ट टप्पा. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती म्हणजे 34 धावा. सन्मान्य संगीत म्हात्रे दादांना विनंती आहे, या आमच्या व्यासपीठावर या. सन्मान्य गणेश पाटील यांना सुद्धा मी वेळ असेल तर विनंती करेन तुम्ही सुद्धा व्यासपीठावर या. मात्र संगीत म्हात्रे या. सन्मान्य चित्रंजी ठाकूर यांना सुद्धा विनंती करतोय तुम्ही सुद्धा या. केतन वैती यांचं षटक जर बघितलं, पहिल्या चेंडूमध्ये 2 धावा आल्या, त्याच्यानंतर एक मस्तपैकी ब्रँडेड चौकार आला, त्यानंतर केतन वैतीने 2 चेंडू डॉट टाकले, त्याच्यानंतर वाईट टाकला आणि पुढच्या 5व्या आणि 6व्या चेंडूवर सिंगल्स मस्तपैकी चांगलं षटक टाकलं, फक्त आणि फक्त 9 धावा दिल्या. पुन्हा एकदा सन्माननीय चिंतामण दामोदर पाटील आणि राजेश म्हात्रे यांचं आगमन इकडे झालेलं आहे. पहिला आता चेंडू बॅट अँड पॅड, चेंडू ट्रॅव्हल बघा तिकडे होतोय, तो म्हणजे डीप मिड विकेटला क्षेत्रामध्ये सिंगल्स तिकडे मिळते आणि या सिंगल्सनी संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 35. ओम ब्रह्मदेव मास्टर क्रिकेट संघाचे जेवढे खेळाडू असतील महेश म्हात्रे आमंत्रित करतायत, प्लीज व्यासपीठावर या. भरत पाटील यांचा पहिला चेंडू तुम्ही बघितला, धावसंख्या ती म्हणजे 36. अल्सनचं षटक जर बघितलं खूप मोठ्या धावा आल्या पहिल्या षटकामध्ये बघितलं तर, क्या बात आहे, एक्सलंट, परफेक्ट टायमिंग, स्ट्रेट ड्राईव्ह मध्ये एक्सलंट अँड गेट द 6. मेंबर 2023 स्थळ होतं गुहागर कोतलूक, गोलंदाज होता रायगडचा टायगर प्रसन्ना पाटील आणि समोर होता ज्याला कोल्हापूरचा वाघ म्हणतात नितीन माटुंगे. प्रसन्ना पाटीलच्या पहिल्याच चेंडूवर नितीन माटुंगेंना मारलेला षटकार मी कधीच विसरू शकत नाही आणि प्रणय कोळीने ती आम्हाला आठवण करून दिलेली आहे. धन्यवाद. धावसंख्या ती म्हणजे 42.
पुन्हा एकदा ब्लॉकलमध्ये अटॅक बघायचा आहे, खेळाडू तिकडे आहे, सिंगल्स मिळेल. धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 43. तिसरं षटक, पहिलं षटक टाकलं एल्सननी, 25 धावा दिल्या. दुसरं षटक टाकलं केतन वैतीने, 9 धावा दिल्या. आणि तिसरं षटक प्रगती पथावर आहे दोन्ही संघांसाठी, ड्यू ऑर डाय. कारण सेमीफायनल आहे, जो जिंकेल तो सरळ जाईल फायनलमध्ये. ही चकाकणारी ट्रॉफी उचलण्यासाठी त्यांना फायनल खेळावी लागेल. चांगला चेंडू, रिस्पेक्ट देतात. सिंगल्स तिकडे मिळेल. सिंगल्सनी संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 44. चांगलं षटक आहे. जर षटकार जर सोडला तर आतापर्यंत 3 सिंगल्स दिलेले आहेत आणि एक षटकार आलेला आहे भरत पाटील यांच्या या षटकामध्ये. प्रणय कोळी आणि रेगन जबरदस्त पार्टनरशिप, आतापर्यंत 44 धाव्यांची पार्टनरशिप आहे. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. सेकंड सेमीफायनलचा सामना आगरी कोळी प्रीमियर लीग MBPL 2024. पुढचा चेंडू बघा, फुल टॉस नाही आहे, फुल पिच होता. किती ग्रेट आहे या षटकाराने घेतलं. जबरदस्त हाईट, टाईट, कारण फलंदाजाला करायची होती षटकार. शतक झळकावलेलं आहे. 50 धावेची पार्टनरशिप झालेली आहे. सन्मान्य जयवंत पाटील आमच्या उजव्या साईडला बसलेले आहेत, त्यांना विनंती आहे व्यासपीठावर या. जयवंत पाटील. केतन वैती पुन्हा एकदा डाव्या हाताने गोलंदाजी करताना पहिला चेंडू बघा, थोडासा अटॅक करण्याचा प्रयत्न केला होता. मिड विकेटला चेंडू जातोय, सिंगल्स मिळते. सिंगल्सनी संघाची धावसंख्या पुढे सरकते 51. पहिल्या षटकामध्ये 25 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 16 धावा. सरासरी थोडीशी वाढलेली आहे, म्हणूनच धावसंख्या झाली ती म्हणजे 51. चौथं षटक प्रगतीपथावर. केतन वैती पहिल्या षटकामध्ये फक्त 9 धावा दिल्या होत्या. टॅलेंट आहे असं म्हणायला हरकत नाही केतन वैती यांच्यामध्ये. डावखरा गोलंदाज नॅचरल स्विंगचा ओळखला जातो. आता मात्र बघा, टायमिंग दिलं, मौका दिला, संधी दिली आणि संधीचं सोनं बनवलं. 6 धावा. सत्तावन्न धावा. प्रणय कोळी काय बॅटिंग करतोय बघा, कारण थोडी तरी संधी दिली, शॉर्ट ऑफ लाईन चेंडू दिला किंवा फुल टॉस दिला तर त्याचा पूर्ण फायदा इकडे घेतोय तो म्हणजे प्रणय कोळी. धावसंख्या ती म्हणजे 57. केतन वैती पुढचा चेंडू डाव्या हाताने, शॉर्ट ऑफ लाईन एलिव्हेशन कमी आहे, नो मॅन्स मध्ये चेंडू तिथे ट्रॅव्हल होतोय. बघायचा डीप वायडिश लॉंग ऑफला चांगला थ्रो होता. मला वाटतं लाईटचा उजेडामुळे तो व्यवस्थित दिसला नाही आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 59. 59 धावा. सुरुवात बघा काय करतायत. रिथवी 11 व्हॉट अ स्टार्ट. 59 धावा. आतापर्यंत केतन वैती 3 चेंडूमध्ये जवळजवळ 9 धावा खर्च केलेल्या आहेत, ज्यांनी पहिल्या षटकामध्ये फक्त 9 धावा दिल्या होत्या आणि आता 3 चेंडूमध्ये 9 धावा दिलेल्या आहेत. 59. 59 विदाउट लॉस. दॅट्स अ फर्स्ट बॅटिंग रिथवी 11. आता मात्र बघा थोडासा आवाज तिकडे आला. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळाडू आहे, सिंगल्स मिळते का डबल बघायचं आहे आणि या सिंगल्सनी संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 60.
4 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले आहेत. पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसऱ्या चेंडूवर डबल आणि चौथ्या चेंडूवर सिंगल्स. अभिनवचं मैदान गाजवणारा रबर क्रिकेट मिस्टर वैभव यांचं आगमन इकडे झालेले आहे. आमचे परम मित्र आहेत, तुमचं सुद्धा आम्ही इकडे स्वागत करतोय. 4 धावा इथे एक चेंडू अजून बाकी आहे. धाव संख्या ती म्हणजे 64 64. बघा शेवटचा कॉल आहे, कारण मी आता बोलून दमलो. गुरुदेव ग्रामस्थ आणि मास्टर क्रिकेट जे खेळाडू आहेत त्यांनी व्यासपीठावर या. महेश म्हात्रे दादांनी तुम्हाला स्पेशल आमंत्रण दिलेलं आहे. आडवा पट्टा, क्या बात आहे, सक्सेसफुल. दॅट्स अ ब्रिलियंट स्ट्रोक्स दिस टुर्नामेंट. 6 धावा. सगळ्यात हायेस्ट स्कोर आहे 70. 70 धावा. तब्बल 20 धावा आल्या केतन वैतीच्या या षटकामध्ये. 2 षटकं टाकली, 29 धावा दिल्या केतन वैती यांनी. क्लिंटन माल्या नवीन गोलंदाज. पहिल्या षटकामध्ये 25, दुसऱ्या षटकामध्ये 9, तिसऱ्या षटकामध्ये 16, चौथ्या षटकामध्ये 20 धावा. क्लिंटन माल्या बघायचं शेवटचं षटक आतापर्यंत. प्रणय कोळी 12 चेंडू 42 धाव संख्येवर खेळतोय. टेनिस विश्वामध्ये सगळ्यात कमी चेंडूमध्ये अर्धशतक कोणी झळकावलं होतं? गोव्याचा डॅझलिंग मापसाचा पूनाजी अस्नोडकर. 10 चेंडूमध्ये 50 धावा केल्या होत्या. मात्र इकडे प्रणयला चान्स आहे. आतापर्यंत जर बघितलं 42 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. शेवटचं षटक आहे. अंपायर काहीतरी वॉर्न करतायत. बॉल आहे का तर देऊन टाका. आणि मॅच बॉल असेल तर मग तो तुम्हाला घ्यायलाच लागेल. क्लिंटन माल्या 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती म्हणजे 70. इकडे येतोय सुगंध, कोणीतरी लावले 70. 70 धावा आहेत. जबरदस्त रनअप आहे क्लिंटन माल्या. यस 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 यस. पहिला चेंडू बघा अपील झाला क्रॉस क्रिकेट. अंपायरचा बोट आकाशामध्ये आणि ब्रेक थ्रू देत आहेत क्लिंटन माल्या. फलंदाज तिकडे बाद. जय जयकार. 13 चेंडू 42 धावा, तब्बल 6 षटकार. प्रणय कोळी. स्वप्नभंगल अर्धशतकाचं 5000 रुपये होते. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय विपुल. विपुल माल्या.
बघा गोलंदाज आहे क्लिंटन माल्या, फलंदाज आहे विपुल माल्या. 70 धावा पहिला चेंडू आणि पहिली विकेट इकडे मिळाली ती म्हणजे क्लिंटन माल्याला. सेकंड सेमीफायनलचा सामना तुम्ही बघत आहात. जे उशिरा रसिक प्रेक्षक इकडे आलेले आहेत त्यांच्या माहितीसाठी मी तुम्हाला सांगतो, हा सेकंड सेमीफायनलचा सामना आहे. त्यांची फर्स्ट इनिंग चालू आहे आणि फर्स्ट इनिंगचं शेवटचं षटक चालू आहे. एक चेंडू टाकून झालेला आहे. पहिला गडी मिळालेला आहे क्लिंटन माल्याला. अजून 5 चेंडू शिल्लक आहेत. एका साईडला रेगन आहे, एका साईडला विपुल माल्या आहे आणि गोलंदाज आहे क्लिंटन माल्या. शॉटप्लेन क्या बात आहे बघा. चेंडूचा टप्पा पडल्यावर हाईट बघा, काय हाईट जबरदस्त. एक्स्ट्रा बाउन्स तिकडे बघायला मिळाला. पहिल्या चेंडूवर विकेट घेतली. दुसरा चेंडू तिथे डॉट टाकतायत क्लिंटन माल्या. धावसंख्या ती म्हणजे 70. थोडीशी थांबलेली आहे. एक चक्रीवादळ थांबलं. प्रणय कोळी ज्या चक्रीवादळाचं नाव होतं ते थांबलं आणि बघा कुठेतरी स्कोर थांबलेला आहे. 2 चेंडू आतापर्यंत डॉट गेलेले आहेत. त्याच्यामध्ये एक विकेट सुद्धा मिळालेली आहे. फुलटॉस चेंडू, चेंडू गेला आर पार. मीरा भाईंदर स्पेशल एमबीपीएलचा डाबर च्यवनप्राश मिळतोय ब्रँडेड षटकार. संख्या ती म्हणजे 76. विपुल माल्या, क्लिंटन माल्या, माल्या आहेत. मात्र विपुलने दाखवून दिलेलं आहे माझ्याकडे सुद्धा शक्ती आहे. तुझ्याकडे जर युक्ती आहे तर माझ्याकडे शक्ती आहे, पॉवर आहे. पुन्हा एकदा बघा, ग्रेट ग्रेट खरोखर. क्लिंटन माल्या यांच्याबद्दल माझ्याकडे शब्द नाहीत. पहिल्या चेंडूवर विकेट, दुसरा चेंडू डॉट गेला, तिसऱ्या चेंडूवर षटकार लागला, चौथ्या चेंडूवर बघा कसा कमबॅक तिकडे करतायत मिस्टर क्लिंटन माल्या. आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेले आहेत क्लिंटन माल्या. धावसंख्या ती म्हणजे 76. आता मात्र बघा शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू होता. लॉंग स्टॉप रिजन मधून बघायचा खूप वेगाने फुटबॉलच्या प्रमाणे चेंडूचा तिथे पाठलाग करतायत. मात्र तिकडे मिळालाय नशीबवान चौक. चला क्लिंटन माल्या शेवटचा चेंडू आहे. धावसंख्या 80 आहे. बघायचंय काय होईल. पुन्हा एकदा ही जे लागते चकवा चकवा बघा, चकवा देऊन पुन्हा एकदा तसाच ब्रँडेड चौकार मिळतोय. धावसंख्या या चौकाराने हायएस्ट स्कोर 84. मारून काय बॅटिंग केली आणि धावसंख्या उभारली ती म्हणजे 84 धावा. आता 30 चेंडू मध्ये आरके वॉरियर्स संघाला कराव्या लागतील. 85 धावाचं आव्हान आहे. इतकं सोपं नाही, अवघड सुद्धा नाही. मनामध्ये जर आणलं तर या
चला मी विनंती करतोय ओम ब्रह्मदेव मास्टर्स व यंग्स सर्व खेळाडूंना स्टेजवर यायचं आहे. जशी विनंती आपण वारंवार करतोय महेशदादा म्हात्रे यांच्या वतीनं. तर सर्व तरुण आणि सर्व मास्टर्स ओम ब्रह्मदेव गोडदेवचे आपणास मी नम्र विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन सन्मानाचा स्वीकार करावा अशी विनंती मी सन्माननीय महेशदादा म्हात्रे यांच्या वतीने करतोय. तर प्लीज आपण विनंतीला मान द्याल ही शाश्वती मला आहे, ही गॅरंटी मला आहे. त्याचमुळे आपण या ओम ब्रह्मदेव मास्टर्स आणि ओम ब्रह्मदेव यंगस्टर्स कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे सन्मान स्वीकारण्यासाठी. सन्माननीय प्रवीणजी म्हात्रे आणि सन्माननीय मंगेशजी गुप्ता अनन्या मोटरचे ते सर्व आहेत. आपणास विनंती असली आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. सन्माननीय मंगेशजी गुप्ता, चला संगीत म्हात्रे यांचा व्यासपीठावर आपण सन्मान करणार आहोत. चला मॅच ऑन ठेवा. 2 बॅटर्स मैदानात इन होत आहेत. क्षेत्ररक्षण लगेच सेट करायचं आहे. पृथ्वी अँड सारंग 11 व्यासपीठावर काही सन्मान शिल्लक आहेत, ते सन्मान आपण उरकतोय जेणेकरून तो वेळ आपण सत्कर्मी लावूया. चला ऑर्गनायझर कमिटी, आपण व्यासपीठावर काही सन्मान्य पाहुणे उपस्थित आहेत, त्यांचा उचित सन्मान आपण करणार आहोत. चला अनन्या मोटर्स, मंगेशजी गुप्ता या. आपणास मी विनंती करतो व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. चला ऋत्वी अँड सारंग 11 विदाऊट वेस्टिंग अ टाईम आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण सेट करून घ्यायचं आहे. चला आपण पाहतोय सन्मान व्यासपीठावर संगीत या संगीतजी म्हात्रे या. जेम्स बॉन्ड राई संघ ज्या ज्या ठिकाणी खेळतो त्या ठिकाणी त्यांचं असणं अनिवार्य राहिलेलं आहे. वडिलांच्याच पावलावर पाऊल ठेवून ते देखील समाजकार्याच्या दिशेने अग्रेसर होत आहेत. तर सन्माननीय संगीतजी म्हात्रे यांचा आपण व्यासपीठावर विशेष सन्मान हिरेन म्हात्रे यांच्या शुभ हस्ते करतोय. प्रभाकर म्हात्रे मित्रमंडळ व नाखवा बॉईज गोडदेव यांच्या वतीने आपण आग्रे कोळी MBPL 2024 ही स्पर्धा पसंत करतायत, त्याबद्दल सर्व हितचिंतकांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. थँक्यू. सन्माननीय जयवंत पाटील साहेब व्यासपीठावर उपस्थित आहेत, त्याचा देखील आपण सन्मान करणार आहोत. चला मी सन्माननीय जयवंत पाटील यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर या, आपण या, सन्मान स्वीकार करायचा आहे. चला जयवंत पाटील साहेबांचा सत्कार आपण प्रेम म्हात्रे यांच्या शुभ हस्ते पाहतोय. चला जयवंत पाटील साहेब या, आपण हा छोटेखानी सन्मान मोठ्या मनाने स्वीकारायचा आहे. चला क्षेत्ररक्षण सेट करून घ्यायचं. 2 बॅटर्स रेडी आहेत. आपण पहिला डाव पाहिला आहे ज्यामध्ये प्रणय कोळी हे नाव अधोरेखित राहिलं, पण आपण आता दुसरा डाव पाहणार आहोत. त्यामध्ये सुद्धा एक मास्टर माइंड म्हणून भरत पाटील यांना ओळखलं जातं. आणि आता पाहूया तो मास्टर माइंड कॅप्टन आपल्या संघासाठी काय करतोय. मॅच ऑन होते. सेकंड इनिंगसाठी आपण आता पोचतोय. यानंतर अंतिम सामना आपण खेळणार आहोत. रॉयल स्टनर्स हा संघ प्रतीक्षित आहे. प्रतिस्पर्धी संघ कोण असेल त्यासाठी ते देखील मैदानाच्या आतमध्ये टक लावून पाहत आहेत दोन्ही संघांच्या प्रदर्शनाकडे. तर पहिल्या डावामध्ये धावांचा पाऊस पडला. 84 धावांवर पहिला डाव थांबला आणि 85 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे RK वॉरियर्सच्या संघासमोर. 17च्या गतीनं धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 17 रन्स पर ओव्हर. दिस इज आस्किंग रेट. चला लगेच क्षेत्ररक्षण सेट करून घ्या प्लीज. वारंवार त्या सूचना आम्ही आयोजकांच्या वतीने करतोय.
सन्माननीय चित्तरंजन ठाकूर साहेब यांना विनंती करतोय आपण या व्यासपीठावर बसून घ्यायचं आहे. चला चित्तरंजनजी ठाकूर, मी आपणास विनंती करतोय आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. चला सन्माननीय संदेशजी पाटील यांचा देखील सन्मान आपण पाहणार आहोत. सन्माननीय संदेशजी पाटील यांचा सन्मान आपण प्रेम म्हात्रे यांच्या शुभ हस्ते पाहणार आहोत. सन्माननीय संदेशजी पाटील व्यासपीठावर उपस्थित आहेत, त्यांचा आपण सन्मान व्यासपीठावर पाहतोय प्रेम म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. वेलकम सर, आपलं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. सर्व क्रिकेट चाहते तुम्हाला व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत. चला मॅच ऑन होते. 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत. एका बाजूला असेल रेगन, नाही एका बाजूला असेल भरत आणि एका बाजूला केतन. भरत आणि केतन हे 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत आणि बॉलिंग मार्कवर बॉलर तुम्हाला पाहायला मिळतोय प्रणय कोळी. चला सन्माननीय चित्तरंजन ठाकूर साहेबांचा आपण व्यासपीठावर सन्मान पाहणार आहोत. या मी विनंती करतोय सन्माननीय चित्तरंजन ठाकूर साहेब, आपल्या व्यासपीठावर सन्मान आपण करतोय. चल मॅच ऑन होतोय. मॅच ऑन आहे, आमच्या स्कोररचं लक्ष आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले अशी खूण पंचाने केलेली आहे. चला सन्माननीय चित्तरंजन ठाकूर साहेब, आपण यापुढे आपला सन्मान आयोजन कमिटीच्या वतीने आपण करतोय. पहिली 2 षटकं खूप महत्त्वाची असेल RK वॉरियर्ससाठी, ज्यावर फोकस राहावं लागेल. धावांसाठी स्ट्रोक्स व्यवस्थित युटिलाइज करावे लागतील आणि समोर आव्हान आहे प्रणय कोळीचं. प्रणय वर्सेस भरत. फर्स्ट बॉल, सेकंड इनिंग. फुल लेनचा बॉल, लेग स्टंपच्या बाहेरचा बॉलिंग पाथ. बॉल टर्न होतोय पण अवांतर चेंडू हाताळला जातोय. गोलंदाज प्रणय यांच्या वतीनं सुरुवात वाईट बॉलने होते या डावाची. पहिल्या डावामध्ये डॉमिनंट केलं पूर्णपणे रित्वी आणि सारंग 11 या संघाने. पण आता पहिला डाव आपण पाहिला आणि दुसरा डाव देखील आपण पाहतोय, तर नक्कीच तो पलटवार अपेक्षित आहे RK वॉरियर्स या संघाकडून. यावेळेस बघा धीम्या गतीचा बॉल होता, बॉटम हँडचा वापर केला, बॉलला फ्लिक केलंय. क्षेत्ररक्षक आहेत अवेलेबल, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल पूर्ण होते आणि अशा पद्धतीनं विथ बॅट ही पहिली धाव आणि धावसंख्या 2 झाले. टीम RK वॉरियर्सची अपेक्षा मोठ्या फटक्यांची आहे, पण भरत जाणतोय की संधी आपल्याला मिळेल, फक्त आपल्याला पाय रोवून खेळण्याची गरज आहे. त्याचमुळे भरत थोडा संयम बाळगतोय. स्ट्रायकिंग एंडला केतन. क्रॉस बॅटेड खेळायचं आहे, पण चकवा देणारा हा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात विसावलेला आहे. चांगला टर्न प्रणय कोळी यांच्याकडे आहे. टप्पा पडल्यानंतर दोन्ही दिशेनं चेंडू वळवण्याची किमया प्रणय लीलया करतो. त्याचमुळे बघा हा स्ट्रोक पुल करायचा प्रयत्न जरूर होता. केतन या ठिकाणी फसलेला आहे. जातोय हा डॉट बॉल. धावसंख्या 1. चेंडू हाताळलेले आहेत 2 धावा, 2 चेंडू. बघा यावेळेस रिचमध्ये होता, शफल झाले, शफल होऊन क्रॉस बॅटेड खेळले, बॉल घोषांकी क्षेत्रात जाऊन लँड झाला. तोपर्यंत 2 धावा मिळतील, 2 ची वाढ, धावसंख्या 4. धावफलकाला पिवळा कंदील देऊन चालणार नाही, धावफलकाला हिरवा कंदील द्यावा लागेल. ग्रीन सिग्नल विच इज मॅन्डेटरी फॉर टीम RK वॉरियर्स. आणि अजूनही तो मोठा फटका खेळला जात नाहीये. स्ट्राईक एंडला केतन. घोडबंदरचे हे बाहुबली फलंदाज तुम्हाला स्ट्राईक एंडला पाहायला मिळत आहेत आणि तसाच बाहुबली खेळ आहे जो प्रणय कोळी यांचा पहिल्या डावामध्ये आपण पाहिला, या दुसऱ्या डावामध्ये आपण पाहणार आहोत का. बॅटची टॉपेज, एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन, कॅच कॅरी फलंदाज बाद. प्रणय यांचा जल्लोष पाहायला मिळतोय आणि केतन यांना परतीचा प्रवास करावा लागतोय. धक्का क्रमांक 1 RK वॉरियर्स. मध्ये पोचतायत वेलरेन. 3ऱ्या क्रमांकावर जातील. एक स्ट्रॉंग टीम जर कोणाची असेल या 8 पैकी तर RK वॉरियर्स देखील एक स्ट्रॉंग टीम आहे. पण पहिल्या डावामध्ये जो डॉमिनन्स पाहिला आपण प्रणय कोळीचा, त्याला तोडच नव्हता. म्हणजे जवळपास 42 धावांचं योगदान त्यांचं आपण पाहिलं, ज्यामध्ये 5 उत्तुंग षटकारांचा समावेश. रेगनचा देखील त्याला खूप चांगला सपोर्ट मिळाला 27 धावांचा. आणि त्यानंतर विपुल आले आणि शेवटच्या टप्प्यावर भाव खाऊन गेलेले आहेत. तर प्रशांत घरत व्यासपीठावर उपस्थित राहिलेले आहेत. डाऊन टू अर्थ ऑलराऊंडर, ऑल इंडिया ओपन कॅटेगरी. तर त्यांचा देखील आपण विशेष सन्मान व्यासपीठावर करणार आहोत. प्रशांत घरत यांचा देखील एक
खेळ, दर्जेदार खेळ आपण या सामन्यात पाहिला. बॉलला टर्न बघा किती मिळतो, डिग्री बघा, पण यावेळेस कंट्रोल नव्हता त्या टर्नवर, त्याचमुळे व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीने मिळतोय. धावसंख्या पोचते 5 या आकड्यावर. प्रेक्षकांना जल्लोष करायचा आहे आणि प्रेक्षक जल्लोष केव्हा करतील जेव्हा मोठे मोठे स्ट्रोक्स त्यांना पाहायला मिळतील. पण अशा वेळेला थोडंसं दडपणसुद्धा आहे टीम आर के वॉरियर्सवर, पण दडपण या शब्दाला बाहेर ठेवून तुम्हाला जिंकायचा आहे हा सामना. त्यासाठी ती पूर्वतयारी तर दिसते. भरत नॉन स्ट्रायकिंग एंडला, वॅलेरियन स्ट्रायकिंग एंडला. पेस बघा, महाप्रचंड वेगानं तो चेंडू हाताळला होता प्रणय कोळीने, ज्या वेगासमोर जवळपास गुडघे टेकले आहेत फलंदाज वॅलेरियनने. आतापर्यंत चेंडू हाताळलेले आहेत या षटकातले 5. शेवटचा एक बॉल बाकी आहे. लास्ट बॉल इज स्टील रिमेनिंग टू डिलिव्हर. धावसंख्या 5 गडी बाद 1. पहिल्या षटकातच जवळपास ती पकड घट्ट पाहायला मिळते. प्रणयची बघा हलकंसं स्टेप आउट झाले, पुढचा पाय तिरकस पुढे नेला, बॉटम एंडचा वापर करून बॉलला प्लेस केलं मिडॉनला. क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे, धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि जसा पहिल्या डावात परफॉर्मन्स प्रणय कोहलीचा होता तसाच परफॉर्मन्स दुसऱ्या डावामध्ये विथ बॉल खूप चांगली स्किल प्रणय कोहली यांची पाहायला मिळाली. पहिल्या षटकात फक्त 5 धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत, 1 गडी त्यांनी बाद केलेला आहे. आता जिंकण्यासाठी आवश्यकता आहे अजूनही 80 धावांची. बॉल शिल्लक असतील 24 चेंडू, 80 धावांची गरज आहे. 24 बॉल्स अँड 80. नाही जमणार हा विचार करण्यापेक्षा एकदा करून बघा, नक्की जमेल आणि तेच जमून घ्यायचं आहे आर के वॉरियर्सला. कारण जर पहिल्या डावात धावा होऊ शकतात तर दुसऱ्या डावात धावा का होऊ शकत नाही हा प्रश्न तुम्ही विचारणार आहात. शेवटचा बॉल डॉट आलेला आहे. धावसंख्या फक्त 5. प्रिन्स मूवीज आपण करेक्शन करायचं आहे. चला मॅच ऑन ठेवा, मोमेंटम तुमच्या बाजूने ठेवा, लोकांच्या बाजूने ठेवा. जे लोक वेळात वेळ काढून ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेले आहेत तर त्यांचा देखील हिरमोड होऊ नये, त्यांना एक कंटिन्युअस क्रिकेट कसं देता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि आपण देखील तीच सहकार्याची भावना बाळगायची आहे. रित्वी अँड सारंग 11 या संघाने खूप चांगला खेळ सादर केलेला आहे. कालच्या रजनीमध्ये देखील त्यांचा चांगला खेळ आपण पाहिला आणि आज देखील तसाच खेळ, ज्यासाठी ते या स्पर्धेत खेळण्यासाठी आलेले आहेत. बेस्ट परफॉर्मन्स तुम्हाला द्यायचा आहे आणि तोच बेस्ट परफॉर्मन्स रित्वी अँड सारंग 11 या संघाकडून पाहायला मिळाला आहे. पण आता षटक बदललं आहे, नवीन गोलंदाज आता तुम्हाला पाहायला मिळेल. सूरज पाटील पंचांच्या डावीकडून ते स्टार्ट घेत आहेत. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहेत भरत अजूनही तितक्याच्या फ्लोमध्ये आले नाही आहेत, ज्या फ्लोसाठी त्यांना ओळखलं जाते. बघा यावेळेस मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक, जास्त प्रवास करणार नाही. बॉल पोचतोय लॉंग ऑफला, एक सिंगल होते कंप्लीट. बॉलिंग एंडला थ्रो आणि या एका सिंगलने धावफलक पुढे जातोय 6 या आकड्यावर. थेंबे थेंबे तळेसाचे असं ऐकायला बरं वाटतं क्रिकेटच्या खेळामध्ये, पण जेव्हा तुम्ही मोठ्या धावसंख्येचा डोंगर पार करत असता अशा वेळेला चौकार आणि षटकाराची शिडी तुम्हाला वापरावी लागते. मी तर म्हणेन लिफ्ट, एलिव्हेटर लागेल तुम्हाला, जास्त वेगानं जायचं आहे पुढे. पण अजूनही तो पवित्रा फलंदाजांचा दिसून येत नाहीये. धावसंख्या 6. बॅट्सविंग मिड विकेटला बॅटचा फेस क्लोज केला, पण बॉल आणि बॅटमध्ये होत नाही कनेक्शन. डॉट बॉलचं पर्सेंटेज जितकं वाढेल तितका आस्किंग रन रेट वाढत जाणार आहे. या अगोदर 17च्या गतीने पाठला करायचा होता, आता 20च्या गतीने पाठला करायचा आहे. ती गतीसुद्धा मेंटेन केली नाही तर यानंतर अजून आस्किंग रन रेट वाढेल. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीने येतोय. अरुण आंबोकर सर तुम्हाला बॉलिंग एंडला पाहायला मिळत आहेत, तसेच अमोल वेतुसकर सर तुम्हाला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळत आहेत. मनोज घोडेकर सर आपण तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत त्यांना पाहतोय. आतापर्यंत उल्लेखनीय कामगिरी सर्व पंच कमिटीची. ड्राईव्ह केलं एक्स्ट्रा कव्हरला, प्रोटेक्शन नाहीये, बॉल थेट जाईल 1 बाउन्स घेऊन सीमारेषा पार. मिळतील या 4 धमाकेदार चौकार. आर के वॉरियर्स हा संघ सुद्धा फाईट बॅक देण्यासाठी तयारी दर्शवतोय. वेलेरियनचा हा चौकार. धावसंख्या पोचते आता 11वर. क्रॉस बॅटेड पूल केलंय, पण क्षेत्ररक्षक मिड विकेटला आहेत इनफिल्डच्या आतमध्ये. बॉल कॅरी करतात, खूप चांगलं संतुलन पाहायला मिळालं त्या ठिकाणी.
धनेशचं आणि झेल देऊन आता परतीचा प्रवास करते वेलेरियन. धक्का बसतोय दुसरा टीम आर के वॉरियर्स. दोन धक्के बसलेले आहेत आणि खरंच कालपासून एक चांगला सामना आपण पाहिला. आर के वॉरियर्स जेव्हा जेव्हा खेळायचे तेव्हा तेव्हा जिंकायचे. लीग स्टेजमध्ये चालून जायचं. एकदा तुम्ही पराभूत झालात तर तुम्हाला परत संधी मिळायची, पण लीग स्टेजमध्ये अजिंक्य राहिले आर के वॉरियर्स. आणि आता उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये आतापर्यंत बॅकफूटला आहेत, पण फ्रंटफूटला यावं लागेल. क्रिकेटच्या खेळामध्ये जेव्हा तुम्ही फलंदाजी करता तुम्हाला फ्रंटफूट बॅकफूट ओळखता आला पाहिजे. क्रिकेटच्या खेळामध्ये तसंच जिंकण्यासाठी देखील तुम्हाला ती ॲडजस्टमेंट करता आली पाहिजे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण अजय यांना पाहतो. जेम्स बॉन्ड राय अजय मैदानाच्या आतमध्ये पोहोचतील. अजयची ताकद, अजयचं टायमिंग, अजयचा अनुभव, अजयचा सराव, अजयचा अभ्यास कामी येईल का आर के वॉरियर्सच्या? प्रश्न तर तोच विचारला जातोय आणि प्रश्नाचं उत्तर अजय देईल का? अजय आजचा दिवस आपल्या नावावर करेल का? जी खरंच प्राथमिकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. धावसंख्या 11. बॉलर तयार सूरज पाटील. पुन्हा एकदा डॉट येतोय. बघा पिचिंग खूप प्रॉपर आहे. बॉलला जास्त टर्न नाही मिळत आहे, पण त्यांनी एक पिचिंग झोन फिक्स करून ठेवलेला आहे. गुड लेंथ बॉल पिच करायचा आहे. कॉन्क्रीटच्या विकेटवर बॉलला थोडा टॉस होतोय, त्या गोष्टीचा फायदा उचलायचा. तेच सूरज पटेल करताना पाहायला मिळालेत. यावेळेस थोडासा बॉल पुढे ठेवला होता. बॉटमॅनचा वापर करून बॉलला मिड विकेटला खेळलाय. क्षेत्ररक्षक अवेलेबल आहेत टीपमध्ये. तोपर्यंत एक सिंगल होते पूर्ण. एका सिंगलने धावफलक पुढे जातोय आणि पोहोचतोय आता 12 या आकड्यावर. 2 षटकं संपलेली आहे. धावसंख्या 12 झाल्या. जिंकण्यासाठी 73 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 18 चेंडू 73 धावांची गरज. 18 बॉल्स अँड 73 रन्स रिक्वायर्ड टू विन. केलेली आहे आणि हीच प्रायोरिटी आहे. गेस युअर प्रायोरिटी. तुम्ही कशासाठी मैदानात आहात आणि कशा पद्धतीने पुढच्या फेरीत जाल हे ओळखणं तुमचं काम आहे. आणि आता तीच गरज ओळखताना या षटकात जास्तीत जास्त धावा यायला पाहिजेत, म्हणूनच बॅटिंग पॉवर प्लेची निवड केलेली आहे. तर पुढचा सामना नक्कीच प्रेक्षकांना मनोरंजन देऊन जाईल ही अपेक्षा आपण बाळगूया, कारण या सामन्यामध्ये जवळपास ती पकड सैल करतच नाहीये टीम पृथ्वी आणि सारंग 11चे खेळाडू. बघा यावेळेस क्रॉस बॅटेड आहे. क्षेत्ररक्षक नाही मिडॉनला. लॉंगॉनचा पोचेल तोपर्यंत एक सिंगल आरामात पूर्ण केलेली आहे. धीम्या धीम्या पावलांनी भरत स्ट्राईकवर पोचतील. धावसंख्या पोचते आता 13 या आकड्यावर. 13 रन्स ऑन बोर्ड. प्रथमेश प्रियांक स्कोरिंगच्या भूमिकेत कालपासून बिझी राहिलेले आहेत. ताकद झुकले हा स्ट्रोक खेळण्यासाठी, पण ती ताकद व्यवस्थित युटिलाइज होत नाहीये भरची. दरम्यान जातोय अजून एक डॉट बॉल. डॉट बॉल रेशिओ वाढतोय आणि धावसंख्या थांबले 13वर. ज्या गतीने पाठलाग करायचंय त्या गतीच्या आजूबाजूला सुद्धा आर के वॉरियर्स असंग दिसत नाहीये. अजून एक डॉट येईल. चांगला टर्न आहे धनेशकडे. लेफ्ट आर्मच नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिलेले आहेत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. त्यापैकी एक गोलंदाज धनेश आपण पाहतोय. जास्त मोठा रनअप नाही आहे. कंट्रोल चांगला आहे. बॉलचा टर्न खूप चांगला ते ओळखतायत. कशा पद्धतीनं फलंदाजाला चकवा द्यायचा आहे ते तंत्र त्यांच्याकडे आहे आणि तेच पाहायला मिळालं. भरतसारख्या खेळाडूला त्यांनी अडवलंय आणि अडवत राहतील. बॅटची लिडिंग एज. बॉल मागे. फ्लाय स्लिपला प्रोटेक्शन. वाह वाह वाह, जबरदस्त कॅच पाहायला मिळालेले आहे. रेगन वाह. फ्लिप फायरर होईल. त्या क्षणाला माझ्याकडे शब्दच नव्हते. इतकं उत्कृष्ट काम त्या ठिकाणी रेगनने केलेलं आहे. आणि आज रेगनचा वाढदिवस आहे का? बर्थडे भावाचा.
नाही, रॉबर्टसनचा वाढदिवस आहे आज. तर रेगनने काय चांगली कामगिरी केली आणि त्यांच्या चेहऱ्यावर तो अत्यानंद स्पष्टपणे दिसून येतोय. आणि बघा, क्षेत्ररक्षक सुद्धा भाव खाऊन जातो क्रिकेटच्या मैदानामध्ये, आणि तेच म्हणण्याच्या रेगनच्या वतीने पाहायला मिळालं. शॉट थर्डमॅनला होते, फ्लाय स्लिपपर्यंत पोहोचले, त्याच्या पुढे जाऊन त्यांनी फॉरवर्ड लीड कॅच कंप्लीट केलेली आहे. बघा रिप्लेमध्ये पुन्हा एकदा पाहूया. बॅटची लिडिंग एज, बॉल अगदी यष्टरक्षकाच्या मागे होते आणि ते शॉट थर्डमॅनपासून पुढे आले आणि त्यानंतर पुढच्या दिशेने ते पूर्णपणे झुकले होते हा कॅच कंप्लीट करताना. पण त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर ठेवली आणि त्यानंतर तो जल्लोषाचा क्षण आपण पाहतोय स्क्रीनवर. दरम्यान 3 गडी बाद, धावसंख्या झालेली आहे 13 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत नेक्सन. हो, यावेळेस बघा नेक्सन देखील प्रहार करण्याच्याच उद्देशाने खेळताना पाहायला मिळाले. पण ए रे माझ्या मागल्या, म्हणजे अजूनही एकही मोठा स्ट्रोक आला नाही आहे. पूर्णपणे प्युअर डॉमिनन्स आपण पृथ्वी आणि सारंग 11चा, ज्याचे संघमालक आहेत राकेश पाटील, आदित्य शेट्टी आणि आर के वरुयाचे संघमालक आहेत रणजित जिकिणी, आर के एंटरप्राइजेस. फुलटॉस बॉल उडवलाय, चूक झाली गोलंदाजाकडून आणि त्याच चुकीचा फायदा फलंदाज नेक्सन उचलतोय. बॉलला पाठवलंय फॉरवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार, सिक्सर, 6 धावा. प्रणय आलेत, पण असं केलं तर अंतिम सामना संपल्यानंतर आपण देऊया तो वेळ. नाही, अच्छा, ओके, अंतिम सामन्याच्या पहिलाच. ओके, दरम्यान एक सिंगल, एका सिंगलची वाढ, धावसंख्या झाले 20. धीम्या गतीनं हा धाव फलक पुढे सरकत चाललेला आहे. धीम्या गतीनं हा डाव पुढे सरकत चाललेला आहे. प्रणय सेकंड स्पेलमध्ये आलेले आहेत. धावसंख्या 3 गडी बाद 20. क्रॉस बॅटेड पुल केलाय, क्षेत्ररक्षक नाहीये, दूर दूरपर्यंत, त्याचमुळे बॉल जाईल डी झोनमध्ये आणि धावा मिळतील या डी झोनमधल्या 2ची वाढ. 2च्या वाढीने धावसंख्या पाहायला मिळते झालेली आहे 22 धावा, 22 रन्स ऑन बोर्ड. आतापर्यंत आपण पाहिलं तर 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 20 चेंडूंमध्ये धावसंख्या पोहोचवलेली आहे आर के वॉरियर्सने 22 या आकड्यावर. क्रॉस बॅटेड अगेन, डिसअपॉइंटमेंट. नेक्सन, ज्यांनी एक मात्र षटकार या डावातला खेचला, ते तुम्हाला स्ट्राईक एंडला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 22, 3 गडी बाद, 3 चेंडूचा खेळ झालाय. प्रणयने या पूर्ण उपांत्य फेरीच्या सामन्यावर आपलाच दबदबा कायम ठेवलेला आहे, फलंदाजी करताना सुद्धा आणि गोलंदाजी करताना सुद्धा. पेस बघा, पण त्याच पेसला दुप्पट गतीने प्रतिउत्तर देताना बॉलला थेट पाठवलंय नेक्सनने डीप मिड विकेट सीमारेषा पार. हम भी किसी से कम नहीं. नेक्सन, व्हाट अ स्ट्रोक, षटकार. बघा, मॅकमिलन गोविंद यांच्याकडून प्रशंसा होते नेक्सन पाटीलच्या या षटकारासाठी आणि त्यांना 1000 रुपयाचं बक्षीस मिळेल. मॅकमिलन गोविंद यांच्याकडून नेक्सन पाटील यांना काय षटकार घेतलाय.
अगदी पाय त्याचे जमिनीला रोवले, घट्ट केले आणि त्यानंतर बॅट्सविंग कनेक्शन, बॉल सीमारेषा पार. धावसंख्या 28, 3 गडी बाद, 28 रन्स ऑन बोर्ड. बघा पुन्हा एकदा उडवलाय, पण यावेळेस क्षेत्ररक्षक अवेलेबल आहेत. मिड विकेटला झेलजीच्या स्वरूपात बाद होते नेक्सन पाटील, पण नेक्सन यांनी प्रेक्षकांचं मन जिंकलंय. या दडपणात सुद्धा 2 षटकार नेक्सनच्या बॅटमधून आलेत. यांचा देखील विशेष आभार व्यक्त करीन, कारण जुचंद्रला ते बिलॉंग करतात आणि तरी सुद्धा गेल्या परवा सुद्धा आणि त्या अगोदर सुद्धा त्यांची उपस्थिती, त्यांची संघ बांधणी आपण या स्पर्धेनिमित्त पाहिलेली आहे. तर मी सन्माननीय रणजित दादा केणी यांचा सुद्धा विशेष आभार व्यक्त करीन की आपण या क्रिकेटसाठी पुढे सरसावलेले आहात आणि क्रिकेटसाठी सरसावलेले असताना क्रिकेटसाठी डेडिकेशन दाखवताना तुम्ही नेहमीच उचित योगदान दिलेलं आहे. 4 गडी बाद, 28 धावा, 28 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4. पुल केलंय बॉलला, एलिव्हेशन मिळत नाही, बॉल पोचतोय मिड विकेटला, बॉल स्टॉप होईल तोपर्यंत एक सिंगल होते कंप्लीट. एका सिंगलने धावफलक पुढे जाईल 29 या आकड्यावर. 29 रन्स ऑन बोर्ड. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 56 धावांची. बॉल शिल्लक असतील 5 चेंडू, 56 धावांची गरज. जवळपास हा सामना एकतर्फी सरकत चाललेला आहे. बॉलला बाउन्स काय मिळतोय बघा, परफ्यूम डिलिव्हरी. अक्षरशः त्या बाउन्स समोर कमी पडला फलंदाज. बघा अक्षरशः तोंडाच्या बाजूने, नाकाच्या जवळून हा बॉल ट्रॅव्हल झालेला आहे, हवा देऊन विकेट किपरच्या हातामध्ये. सेकंड एंडला आपण पाहतोय फलंदाज हर्ष हवेत आहे. बॅट्सविंग चांगली आहे पण एलिव्हेशन जास्त, डिस्टन्स कमी. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला पोचतील, बॉल खाली, कॅच ड्रॉप, एक सिंगल. तर मल्हार स्पोर्ट्सचे हितेश पाटील यांचं देखील आगमन या स्पर्धेनिमित्त झालंय, काल देखील झालं होतं. चला आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं. हितेशजी पाटील हिरो. धावसंख्या झालेली आहे 30, 4 गडी बाद. बॉल शिल्लक आहेत अजूनही 3. पुल केले बॉलला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत अवेलेबल, 2 आहेत त्या ठिकाणी. व्यवस्थित बॉल कव्हर अप होत नाहीये. तर दरम्यान या 2 धावा येतील. चला सन्माननीय स्वराजी कासोर्डे आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. विभाग प्रमुख मनसे स्वराज कासोर्डे, आपलं सच स्वागत. तर मॅन ऑफ द सिरीजसाठी एक बॅट या ठिकाणी आलेले आहे, ज्या बॅटमधून 6 बॉलमध्ये 10 षटकार लागू शकतात. मल्हार स्पोर्ट्स कडून ती बॅट आहे. क्रॉस बॅटेड, नो चान्स फॉर बॅटर. अजून एक डॉट येतोय आणि आता चेंडू शिल्लक आहेत 1. आवश्यकता आहे 53 धावांची, विच इज इम्पॉसिबल फॉर RK वॉरियर्स. शेवटचा बॉल, बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार, राकेश म्हात्रे. ड्राईव्ह केलाय बॉलला, बॉल गेलाय सीमारेषा पार. पण प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर विंडो सीट मिळून काय फायदा. हा षटकार देखील तितकासा आनंद देत नाही RK वॉरियर्सला. कॉंग्रॅच्युलेशन टीम ऋत्वी सारंग 11. हार्ड लक टीम RK.
एका रांगेत मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे रॉयल स्टनर्स आणि ऋत्वी आणि सारंग इलेव्हन तिकडेच आपण एका रांगेत थांबा खेळपट्टीच्या बाजूला. पाहुणे त्या ठिकाणी पोहोचतायत टॉससाठी. चला दोन संघ आता तुम्हाला फायनलिस्ट पाहायला मिळतील. रॉयल स्टनर्स आणि ऋत्वी सारंग इलेव्हन.